सरकार हफ्ते हमारी बहनों के खातों में भरने वाली सरकार है। 5 हफ्ते हमने भर दिए। हमें मालूम था नवंबर में ये लोग आड़े आएंगे, ये बिल्ली आड़े आएगी, विपक्ष कहेगा आचार संहिता लग गई है, इसलिए हमने अक्टूबर में ही नवंबर के पैसे दे दिए हमारे बहनों को। और मैं कहता हूं अभी जैसे 20 तारीख को मतदान होगा, 20 तारखेला मतदान झाल्यानंतर ताबडतोब डिसेंबरचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार, हा शब्द आमचा। कोर्ट लाडक्या बहिणींना मी विचारतो, आतापर्यंत एवढ्या वर्षामध्ये तुमच्या खात्यात 1 रुपया तरी आला होता? आला होता? आणि माझ्या लाडक्या भावांना विचारतो, कधी स्टायपंड तुम्हाला प्रशिक्षण भत्ता मिळाला होता? कधी नव्हता। पण हे पहिलं सरकार आहे की यामध्ये आम्ही निर्णय घेतोय। अंगनवाड़ी सेविका, आशा सेविका 15,000 रुपए देने का निर्णय घेतला। मैं भी गए लोग इस योजना को बंद करने के लिए, कोर्ट, मुंबई कोर्ट ने एक तमाचा मार दिया उनको, भागो यहाँ से, बोले नागपुर गए ये योजना बंद करने के लिए। अभी हमारी योजना चुराते, पहले हमको पूछते पैसे कहाँ से लाएंगे, कुठून आणणार पैसे। आता तुम्ही 3,000 रुपयाची योजना काढली, कुठून आभारातून आणणार? म्हणजे फसवा बहिणींना आम्ही सांगितलं होतं 1500 वर ठेवणार नाही, आता आम्ही 1500 चे 2100 रुपये करण्याचा निर्णय घेतला। शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला। 12,000 मोदीजींचे 6, आपले 6, 12चे आम्ही 15,000 देण्याचा निर्णय घेतला। किती लोकांच्या खात्यात पैसे आले तरी हात वर करा। हे बघा, ये देखो, इतनी मेरी बहनों के खाते में पैसे गए, इनका जलन हुआ, पेट दर्द होगा, उनको बोले ये चुनावी जुमला है, ये झूठी घोषणा है, पैसे आने वाले नहीं, पैसे येणार नाही म्हणून तुम्हाला वाटलं होतं, फक्त निवडणुकीत आम्ही घोषणा केली, पण आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो। 2 महिने 2 हफ्ते तुमच्या खात्यात आले की लगे विरोधक म्हणाले लवकर लवकर काढून घ्या, लवकर लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल। अरे सरकार देणार आहे, घेणार नाही, ये देना बैंक है, लेना बैंक नहीं। जो पहले बैठे थे, पहले हफ्ते लेने वाली सरकार, हफ्ते लेके जेल में जाने वाली सरकार थी। हमारे है खोट घोषणा करायची आहे, मतं मिळवायची आहे, पण आम्ही तसं नाही, आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो। हे संवेदनशील सरकार आहे। जेव्हा आम्ही ठरवलं लेक लाडकी लखपती, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, सिलेंडर 3 मोफत, मुलीला उच्च शिक्षण, मी आणि माझे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजित दादा आम्ही ठरवल्यानंतर निर्णय घेतला। त्याचबरोबर या राज्यात कोणी उपाशी भूखा नहीं सोएगा, रोटी कपड़ा मकान देने का निर्णय हमने लिया है। ज्येष्ठों को वृद्ध सीनियर सिटीजन का पेंशन 1500 से 2100 रुपया करने का निर्णय हमने लिया है। उसके साथ 25 लाख लोगों को रोजगार देने का निर्णय हमारी सरकार। आणि लाडक्या बहिणींना विरोधक म्हणतात लाडकी बहीण ती दिली, सुरक्षित बहीण द्या। आमच्या लाडक्या बहिणींना सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस दलात आम्ही 25,000 महिला पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला। बदलापूर केस आपल्याला माहित आहे, ऑन द स्पॉट डिसिजन झाला, लगेच त्यालाही म्हणाले पोलिसांनी कसा गोळीबार केला। अरे पोलिसांवर गोळीबार करतो आणि पोलिसांनी काय बघायची भूमिका घ्यायची, मग म्हणाले असते का बंदुका काय शोसाठी ठेवल्यात, म्हणजे इकडून पण वाजवायचं तिकडून पण वाजवायचं। पण माझ्या या महाराष्ट्रामध्ये, आमच्या महाराष्ट्रामध्ये लेकी बाळी सुनेना, माझ्या माता भगिनींवर कोणी वाकडी नजर करेल, अन्याय अत्याचार करेल तर त्याला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही। हे आमच्या सरकारचं काम आहे। आणि म्हणून